या विषयासाठी आपण महिला दिनापर्यंत थांबलेला नाही आहात. आणि दुसरं म्हणजे माध्यमातली ती हा विषय घेताना त्याच्यामध्ये केवळ महिला नाहीयेत तर पुरुष सहकाऱ्यांना सुद्धा आमंत्रित केलेलं आहे. एक प्रकारे तिथंच तुम्ही एक स्टिरिओटाईप जो आहे तो तोडलेला आहे. त्याच्याबद्दल सगळ्या आयोजकांचं सगळ्यात पहिल्यांदा अभिनंदन. आता खरं तर हे स्टिरिओटाईप जे आहेत ते एकूण मीडियातले पण तुटत चाललेले आहेत. म्हणजे जे दीप्तीताईंनी सांगितलं मगाशी तशा पद्धतीने आता असं बघितलं जात नाही की महिला म्हटल्यानंतर केवळ अशाच पद्धतीचे म्हणजे काय फॅशन, लाईफस्टाईल, एंटरटेनमेंट एवढेच बीट आता सांभाळताना महिला दिसत नाहीये. त्याच्या पलीकडे जाऊन पॉलिटिक्स असेल, इकॉनॉमिक्स असेल किंवा अगदी क्राईम सारखी बीट जे आहेत ते सुद्धा महिला खूप अगदी कर्तबगारीनं आपल्याला सांभाळताना दिसत आहेत. आता मला खरं तर दिल्लीबद्दल बोलायला सांगितलं, पण जर मी केवळ इंग्लिश मीडियातलं चित्र तुम्हाला सांगितलं तर कदाचित तुमचा त्या महिला रिप्रेझेंटेशन बद्दलचा गैरसमज जो आहे तो होऊ शकतो. कारण तिथलं चित्र जे आहे ते थोडंसं वेगळं आहे आणि त्यामुळं या सगळ्या रिप्रेझेंटेशनला आपण म्हणजे आपल्या सगळ्या भागाशी आणि खाली ग्राउंड लेवलला किती हे चित्र पर्क्युलेट झालेलं आहे हे पण बघितलं पाहिजे. कारण इंग्लिश वृत्तपत्रांमध्ये आता हे चित्र दिसतंय की त्यांच्या बहुतांश चीफ रिपोर्टर जे आहेत त्या प्रामुख्यानं महिलाच आहेत. म्हणजे तुम्ही इंडियन एक्सप्रेस घ्या किंवा द हिंदू घ्या, म्हणजे परंपरा आहे अगदी. एक महिला रिपोर्टर तिथं गेली की तिची जागा घ्यायला परत दुसरी महिलाच रिपोर्टर आपल्याला येताना दिसते. त्यामुळं इंग्लिश वृत्तपत्रांमध्ये किंवा इंग्लिश मीडियामध्ये हे चित्र जे आहे ते थोडंसं तुलनेनं अधिक आहे. किंवा जे प्रॉब्लेम्स दीप्तीताईंनी सांगितले ते कदाचित इंग्लिश ज्या ऑर्गनायझेशन्स आहेत तिथं थोडीफार याची दखल घेतली जात असेल. म्हणजे त्यांच्या नाईट ड्युटीज असतील किंवा त्यांच्या पिकअप ड्रॉप फॅसिलिटी असतील, त्यांचे जे इश्यूज आहेत त्याच्याबद्दल जी ऑर्गनायझेशन तिथं काम करते ती कदाचित थोडं वेगळ्या पद्धतीने सहानुभूतीने विचार करत असेल. पण तशाच पद्धतीचा विचार आपल्या भागामध्ये इतर ठिकाणी जे म्हणजे व्हर्नॅक्युलर जर्नलिझम आपण म्हणतो किंवा प्रादेशिक पत्रकारिता तिथं मात्र हे घडतंय का याचा विचार करायला पाहिजे. कारण म्हणजे मला हे नेहमी वाटतं की जसं आपण एकदा देवी बनवून टाकलं महिलेला आणि मग तिची पूजा करत राहिली की मग बाकीच्या कोणाबद्दल बोलायची गरज पडत नाही. तशाच पद्धतीनं बहुधा इव्हन तुमचा पण अनेकांचा समज झाला असेल की तुम्हाला ज्या अँकर महिला दिसतात तुम्हाला असं वाटतं की त्या चॅनलच्या फेस आहेत, पण प्रत्यक्षामध्ये त्या चॅनलच्या फेस असतात का किंवा डिसिजन मेकिंग मध्ये त्यांना किती स्थान असतं याचा सुद्धा विचार जो आहे तो होणं गरजेचं आहे. कारण प्रत्यक्ष डिसिजन मेकिंग मध्ये जोपर्यंत महिला येत नाहीत तोपर्यंत हे चित्र जे आहे ते फारसं बदलणार नाही. आणि आता तानुबाई बिर्जेंचा या अंकात उल्लेख आहे. मी खरंच आता एक कॅल्क्युलेशन करत होतो. 1876चा त्यांचा जन्म आहे आणि 1906 मध्ये म्हणजे वयाच्या 30व्या वर्षी त्यांनी दिनबंधूच्या संपादक पदाची जबाबदारी सांभाळलेली आहे. आता ज्या महिला येत आहेत इंडस्ट्रीमध्ये तर त्यांचं म्हणजे साधारणपणे 27-28व्या वर्षी त्या प्रवेश करतात. सुरुवातीचे काही वर्ष त्या बीटवरती शिकायला वेळ जातो आणि मग नंतर तुम्ही त्या एखाद्या बीटमध्ये किंवा एखाद्या तुमच्या पर्टिक्युलर क्षेत्रामध्ये पारंगत होत आहे. हे तानुबाई बिर्जेंनी जर 30व्या वर्षी करून दाखवलेलं आहे. पतीच्या निधनानंतर त्यांनी सगळं हे सांभाळलं, पण 30व्या वर्षी त्या महिला संपादक होत्या आणि 1913 पर्यंत त्या काम करत होत्या. त्याच्यानंतर आता 100 वर्ष झालेली आहेत. मराठीमध्ये इतकी जर सुरुवात आधीपासून झालेली आहे तर त्याच्यानंतर मग चित्र हे का दिसलेलं नाहीये याचा पण विचार आपण करायला पाहिजे. आणि केवळ मराठी नाही, म्हणजे मी मध्यंतरी एक रिपोर्ट बघितला विमेन रिप्रेझेंटेशन इन इंडिया, तर त्याच्यामध्ये बहुतांश हे दिसतंय की संपादक रोलमध्ये जे आहेत त्या महिला फारशा नाहीयेत. खरं तर आपल्याकडे सुरुवात लवकर झाली, म्हणजे आता सुद्धा म्हणजे मी ज्या चॅनलमध्ये आतापर्यंत काम करत होतो तिथं आता नुकत्याच महिला संपादक आलेले आहेत. इलेक्ट्रॉनिक्स माध्यमातल्या त्या पहिल्या महिला संपादक आहेत. पण ही गोष्ट घडायला किंवा ही सुरुवात व्हायला सुद्धा जर इतका वेळ लागत असेल तर त्याचा आपण नक्कीच तुलनेने विचार जो आहे तो केला पाहिजे. दुसरं म्हणजे आता माध्यमातली ती या विषयावरती बोलताना दोघींनी आपले अनुभव सांगितले. माझ्यासाठी थोडंसं म्हणजे मी या अंगानं बघतोय की मी ज्या महिला बघितल्या त्यांचे प्रश्न मी जे आहेत ते तुम्हाला सांगायचा प्रयत्न करेन. अर्थात माझं निरीक्षण किंवा मी ज्या अँगलनं सांगतोय ते कदाचित थोडंसं बायस्ड असू शकतं, म्हणजे की जे मला वाटतंय ते मी तुम्हाला सांगतोय. पण एक मला जाणवतंय की म्हणजे माझ्या ऑफिसमध्ये मला या म्हणजे हा जेव्हा विषय सांगितला त्याच्यानंतर एक 2-3 उदाहरणं अशी आठवली की त्या महिला माझ्या डोळ्यासमोरनं गेल्या. एक महिला किंवा एक मुलगी अशी होती की जी खूप स्वप्न घेऊन छोट्या गावातनं आलेली होती मुंबई सारख्या ठिकाणी. तिथं तिला काम करायचं होतं.
तिनं खूप चांगल्या पद्धतीनं पण म्हणजे स्वतःला सेटल केलं. मुंबई तिनं म्हणजे स्वतःशी सगळं शिकली, मुंबईला सगळं सावरून घेतलं, त्या शहराशी जुळवून घेतलं. आणि जेव्हा ती एस्टॅब्लिश होत होती तेव्हा लग्नाचा निर्णय झाला, त्याच्यामुळे तिला फील्ड सोडावं लागलं. म्हणजे जिची सुरुवात आमच्यासोबतच झालेली होती, जिची म्हणजे एकाच वयाचे आम्ही, एकाच कुवतीचे कदाचित, आणि सगळं अनुभव आम्ही एकाच पद्धतीने घेत होतो, पण केवळ लग्नामुळे ती या क्षेत्रातून बाद झाली आणि पुन्हा तिला आपल्या खेड्यामध्ये जावं लागलं. दुसरी मला मुलगी अशी आठवली की जी अँकर म्हणून काम करते, पण तिला ज्या गोष्टी सांगितल्या जातात, तिला तिच्या राहण्याबद्दल जे सांगितलं जातं, तिला तिच्या वजनाबद्दल जे सांगितलं जातं की तू वजन कंट्रोल कर, म्हणून तुझं वजन आता वाढलेलं आहे, ते आता कमी दिसलं पाहिजे, स्क्रीनवरती असं नाही दिसलं पाहिजे, पण याच गोष्टी पुरुष अँकरला का सांगितल्या जात नाहीयेत, ह्याच्याबद्दल मग तिला सारखे प्रश्न पडायचे की मला हे सांगितलं जातंय, पण मग पुरुष अँकरची ही गरज नाहीये का? जर आपण छान नीटनेटकं दिसलं पाहिजे स्क्रीनवरती, ही जर एक बेसिक गरज असेल तर ती महिलांसोबत पुरुषांना पण लागू असली पाहिजे. आणि केवळ या वजनाच्या ज्या कमेंट्स आहेत त्या केवळ तिला का ऐकाव्या लागतात, हा पण याच्यातला प्रश्न आहे. त्यामुळं अशी सगळी उदाहरणं, आणि एक तर उदाहरण असे की म्हणजे याचा खूप गांभीर्यानं खरं तर विचार करायला पाहिजे. म्हणजे ज्या पद्धतीनं प्रश्न आता पुरुष म्हणजे मुलांना मुली मिळत नाहीयेत, हा जसा प्रश्न आहे तसाच एक लग्नाचा क्रायसिस जो आहे तो माध्यमांमध्ये सुद्धा निर्माण होत चाललेला आहे. कारण मी तुम्हाला सांगतो की एक उदाहरण मी माझ्या जवळून हे असं बघितलं की केवळ या मुलीच्या शिफ्ट असतात, ती नाईट शिफ्ट मध्ये काम करते म्हणून तिला स्थळं नाकारली गेलेली आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही इतर कॉर्पोरेट किंवा इतर अशा थोड्याशा ग्लॅमराइज वर्ल्ड मध्ये काम करता तेव्हा या शिफ्टचा कुठं तुम्हाला अडथळा येत नाही, पण पत्रकारितेमध्ये जर एखादी मुलगी काम करते, तिला जर शिफ्ट मध्ये काम करायचं असेल तर मात्र इतका त्याच्याबद्दल म्हणजे का लोकांना प्रॉब्लेम आहे हेच खरं तर कळत नाही. आणि त्यामुळं केवळ या गोष्टीमुळं तिचं लग्न जे आहे ते झालेलं नाहीये. तर अशी उदाहरणं जर आपल्याला बघायला मिळत असतील तर खरोखर ही चिंताजनक गोष्ट आहे. आपण केवळ अँकर म्हणून जेव्हा बघतो किंवा त्या चॅनलच्या फेस म्हणून ज्या महिला बघतो, तर त्या जरी आपल्याला तशा दिसत असल्या तरी प्रत्यक्षात त्या ऑर्गनायझेशनची गरज जी आहे ती केवळ म्हणजे एका ठराविक वयापुरती पण त्या महिलांची असते का, हा पण एक याच्यातला प्रश्न आहे. कारण जी महिलांसाठी कौटुंबिक दृष्ट्या सुद्धा महत्वाची वर्ष असतात, ज्याचा दीपितांनी उल्लेख केला, 25 ते 45, एकाच वेळी तुम्हाला करिअर पण बघायचंय, कौटुंबिक जबाबदाऱ्या पण बघायच्यात, आणि विशेषतः इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये तुम्हाला कसं आहे की केवळ ऑफिसमध्ये काम करायचं नाहीये, तुम्हाला सगळी धावपळ करायची. उद्या फील्डवरती जाऊन ट्रायपॉड उचलून धावपळीच्या ठिकाणी पळत जाऊन बाईट घ्यायचा आहे, ते प्रवास करावे लागतात, रात्रीचा प्रवास असतो कधी कधी. तर या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळताना ज्या काळामध्ये ती सर्वात बेस्ट आउटपुट देऊ शकते त्याच वयामध्ये तिच्यासोबत जर या कौटुंबिक जबाबदाऱ्यांचं पण दडपण असेल तर मग हा कुठंतरी एक पुरुष आणि महिलांच्या बाबतीत त्या कौटुंबिक निर्णयांचा परिणाम जो आहे तो समान होताना दिसत नाहीये. कारण माझ्या करिअरवरती फारसा परिणाम नाही होणार कदाचित लग्नाच्या किंवा इतर निर्णयामुळे, पण माझ्या ज्या महिला सहकारी आहेत त्यांना त्याच वयामध्ये या दोनही गोष्टींना सामोरं जावं लागतं, आणि त्या दृष्टीनं त्यांचे प्रश्न जे आहेत ते गंभीर आहेत. आणि आपण पॉलिसीबद्दल बोलतो, पण मुळात जे पॉलिसी करते आहेत, जे धोरण करते आहेत, त्यांनीच या महिला आरक्षणाच्या एकूण निर्णयाबद्दल इतकी वर्ष लावली आणि त्याच्याबद्दल ज्या पद्धतीने सगळा खेळ केला. म्हणजे महिला आरक्षण द्यायची गोष्ट तर सगळे करतात, पण प्रत्यक्षात जेव्हा देण्याची वेळ आलेली होती तेव्हा अनेक राजकीय पक्षांच्या भूमिका कशा पद्धतीने प्रतिगामी ठरत गेल्या, काहींनी त्याच्यामध्ये काही दिखाऊपणा कशा पद्धतीने केला, हे सगळं आपल्याला माहिती आहे. त्यामुळं जी संसद स्थानिक पातळीवरती 33% आरक्षण एका झटक्यात लागू करू शकते, तीच संसद म्हणजे विधानसभा असेल आणि खासदारकी असेल या सगळ्या गोष्टींमध्ये आरक्षण द्यायला किंवा महिलांना पुढे सोबत घ्यायला इतकी टाळाटाळ का करते, हा सुद्धा याच्यातला एक महत्वाचा प्रश्न आहे. दुसरं, तुम्ही मला खास दिल्लीतलं सांगितलं म्हणून काही उदाहरणं सहज आठवली. म्हणजे संसदेच्या ठिकाणी आता आम्ही जे रिपोर्टिंग करतोय तर तिथं अनेकदा बघतो की बहुतांश महिला ज्या आहेत त्या ऑर्गनायझेशनमध्ये प्रमुख रिपोर्टर्स आहेत, आणि त्या इलेक्ट्रॉनिक असेल किंवा प्रिंट असेल दोनही ठिकाणी खूप जबाबदारीनं वार्तांकन करताना आपल्याला दिसत आहेत. म्हणजे अगदी आपण असं अनेकदा म्हणतो की हे विषय जे आहेत ते बाईला कळण्याच्या पलीकडचे आहेत, इकॉनॉमिक्स वगैरे, पण हर्षद मेहताचा घोटाळा उघडकीस आणणारी शेवटी सुचेता दलालच असते. म्हणजे हे दुसऱ्या कुठल्या रिपोर्टर्सनं केलेलं नाहीये. क्राईम मध्ये सुद्धा आपण असं म्हणतो की क्राईम रिपोर्टिंग म्हणजे काय, तर केवळ पुरुषांची मक्तेदारी आहे म्हणून.
पण दाऊद सोबतचा एकच फोटो की जो अजूनही इतक्या वर्षांपासून आपल्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या वरती फिरत असतो, तो फोटो सुद्धा एका महिला रिपोर्टरनं, शीला भट नावाच्या महिला रिपोर्टरनं दाऊदची जी मुलाखत घेतलेली होती त्या मुलाखतीच्या दरम्यानचा आहे. इतक्या वर्षानंतर आपल्याला दाऊद कसा दिसतो अजून हे सुद्धा आपल्याला नंतर माहिती नाही, तोच तो त्याचा जुना फोटो जो आहे तो आपण अजून पण वापरतोय. त्यामुळं ज्यावेळी त्या महिलेला संधी मिळते त्या क्षेत्रात शिरण्याची, इकॉनॉमिक्स असेल किंवा क्राईम सारखं रिपोर्टिंग असेल, त्याच्यामध्ये मग ती इतक्या चांगल्या दर्जाचं काम करून ठेवते. म्हणजे अगदी इकॉनॉमिकचा उल्लेख निघालाय, डिजिटल मीडिया आपण बघतो तर आता इन्फ्लुएन्सर म्हणून सुद्धा, म्हणजे रचना रानडे नाव तुम्ही ऐकलं असेल, तर एक महिला आता इकॉनॉमिक्स समजावून सांगते इतक्या सोप्या शब्दांमध्ये. म्हणजे जे इतकी वर्ष असं म्हटलं जात होतं की इकॉनॉमिक्स बद्दलचे जे निर्णय आहेत किंवा शेअर मार्केट मधलं बायकांना काय कळतंय, आता तेच पुरुषांना सोप्या शब्दांमध्ये आणि नीट समजून घेण्याची वेळ जी आहे ती एका महिलेनं आणलेली आहे. कारण ही ती ताकद आहे. जेव्हा संधी मिळते त्याच्यानंतर या महिला ज्या आहेत त्या कुठे कमी पडताना दिसत नाहीयेत. आणि त्यामुळं जितकं आपण शक्य आहे, म्हणजे आपल्या अगदी शेजारी पाजारची उदाहरणं बघा, कौटुंबिक आपल्या एकूण संरचनेमध्ये सुद्धा जितकं आपण महिलांना सपोर्ट करत राहू तितकं हे चित्र जे आहे ते बदलत राहील. आणि त्या दृष्टीनं जसं दीप्तीताई पण म्हणाल्या की जोपर्यंत समाजामध्ये हा बदल दिसणार नाही तोपर्यंत माध्यमांमध्ये सुद्धा दिसणार नाही. आणि त्या अनुषंगानं हे बदल जे आहेत ते आपण स्वतः लवकर करायला सुरुवात करू, जेणेकरून हे इतर ठिकाणी पण दिसत राहतील आणि माध्यमांमध्ये सुद्धा त्या गोष्टी घडत राहतील अशी आशा करायला हरकत नाही. धन्यवाद.